नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचे नाव आहे बहिर्वासा. सदरील अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर ताई शीतल यांनी पाठवला आहे. नमस्कार, माझं नाव शीतल. मी गेली 4 वर्ष झालं दुबईमध्ये राहते. आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती स्वतः माझ्यासोबत घडलेली आहे. ही घटना अविश्वसनीय वाटली तरी पूर्णतः सत्य आहे. माझं लग्न 2019ला झालं. यावेळी कोरोनाचा नुकताच चायनामध्ये प्रसार चालू झाला होता. माझे मिस्टर लग्न झाल्यावर 1 महिन्यातच दुबईला गेले. त्यानंतर 3 महिन्यांनी म्हणजे 12 फेब्रुवारीला मी दुबईला गेले. दुबईमध्ये आम्ही फुजेरा येथे राहतो. तिथे आम्ही एक स्टुडिओ फ्लॅट घेतला आहे. फ्लॅट अगदी ऐसपैस आणि समुद्राच्या समोरच होता. आमचं घर 14व्या मजल्यावर होतं. नवीन लग्न असल्यामुळे आम्ही महिनाभर इकडे तिकडे छान फिरत होतो. आजूबाजूच्या इतर देशांमध्ये आणि इंडियामध्ये कोरोना वाढत चालल्याच्या बातम्या न्यूजमध्ये येत होत्या. यामुळे इंडियामध्ये लॉकडाऊन लागलं होतं आणि दुबईमध्ये पण कोरोनाचा कहर हळूहळू वाढत होता. लग्नाआधी माझं स्वतःचं पार्लर होतं. आता दिवसभर घरात काय करायचं म्हणून मी घराशेजारी असणाऱ्या पार्लरमध्ये जॉब करण्याचं ठरवलं. दिनांक 12 एप्रिल 2020 या दिवशी घराशेजारी असलेल्या पार्लरमध्ये जाऊन मी भेट दिली आणि त्या व्यक्तीने मला इंटरव्ह्यूसाठी तिच्या पार्लरमध्ये बोलवले. दुसऱ्या दिवशी मी तयार होऊन तिच्याकडे इंटरव्ह्यू देऊन आले. तिने मला 2 दिवसांनी जॉईंट व्हायला सांगितलं. तसा मी होकार दिला. पण खरा प्रसंग 12 तारखेपासून म्हणजे याच दिवसापासून सुरू झाला. इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर संध्याकाळी मला पाळी आली. माझी पाठ आणि कंबर खूप जोरात दुखायला सुरुवात झाली. मला ते नॉर्मलच वाटलं, कारण दर महिन्याला प्रत्येक स्त्रीला हा त्रास होतोच. माझ्या मिस्टरांनी माझ्या पाठीला एक पेन किलर क्रीम चोळून दिली. तसं मला थोडंसं बरं वाटलं. पण त्याच्या दुसऱ्या दिवसापासून माझी पाठ खूप जोरात दुखायला सुरुवात झाली. मला असं वाटू लागलं कदाचित रोज फरशी पुसण्यासाठी मी जी भरलेली पाण्याची बादली उचलते त्याच्यामुळे पाठ दुखत असावी. पाठदुखीसाठी मी मेडिकलमधून गोळ्या आणून खाल्ल्या देखील, पण काहीच फरक पडला नाही. दुबईमध्ये एक नियम आहे, कोणत्याही स्पेशलिस्ट डॉक्टरला दाखवायच्या आधी जनरल डॉक्टरला दाखवावं लागतं आणि त्यांच्याकडून ॲप्रुव्हल घेऊन मग स्पेशलिस्टला दाखवावं लागतं. मला भीती वाटत होती, कदाचित माझ्या पाठीमध्ये काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना. म्हणून आम्ही जनरल डॉक्टरांना दाखवून आलो. त्यांनी सांगितलं पाठीचे मसल्स जाम झालेत, त्यामुळे कदाचित त्रास होत असावा. गोळ्या औषधांनी बरे वाटेल असं म्हणून त्यांनी काही गोळ्या औषधं दिली. 2 दिवस बरं वाटलं देखील, पण परत तोच त्रास सुरू झाला. एकीकडे मला जॉबसाठी जॉईनिंग करायचं होतं, तर दुसरीकडे मला पाठदुखीचा त्रास चालू झाला, ज्यामुळे मला साध्यातलं साधं काम करणंसुद्धा शक्य होईना. म्हणून मी त्या पार्लरवालीला कॉल करून सांगितलं, सध्या माझ्या पाठदुखीचा त्रास चालू आहे, मी थोड्या दिवसात जॉईन होते. अशात एक बातमी आली. इंडियामध्ये कोरोना वाढल्यामुळे सर्व काही बंद आहे आणि यासोबतच दुबईमध्ये देखील लॉकडाऊन पडलं. फ्लाईट्स देखील बंद झाल्या. बाहेर पडण्यासाठी काही ठराविक नियम आणि काही ठराविक वेळ होती, तेव्हाच घराबाहेर पडता यायचं. माझे मिस्टर साईड इंजिनियर असल्यामुळे त्यांना कंपल्सरी बाहेर जाऊन काम करावं लागत असे.
मी दिवसभर घरामध्ये एकटीच असे. आता माझ्या पाठीचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला. यामुळे आम्ही स्पेशलिस्टला दाखवायचं ठरवलं आणि आम्ही जर्मनचे स्पेशलिस्ट डॉक्टर यांना भेटायला गेलो. त्यांनी सर्व चौकशी करून माझ्या पाठीचा एक्सरे काढला, पण पाठीमध्ये काहीच दोष आढळला नाही. फक्त मसल्स जाम असल्याचं सांगितलं. मग त्यांनी मला वॉकिंग करायला सांगितलं आणि काही गोळ्या लिहून दिल्या. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी रोज चालायला जाऊ लागले. गोळ्या देखील घेत होते, पण नेहमीप्रमाणे 2 दिवस बरं वाटायचं आणि परत पाठीचा त्रास सुरू व्हायचा. परत त्रास वाढल्यामुळे काही दिवसांनी मी परत हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळी तर डॉक्टरांनी मला MRI करायला सांगितलं, ज्यामध्ये नेमकं काय कारण आहे पाठदुखीचं हे समजणार होतं. पण दुबईमध्ये MRIची किंमत खूपच जास्त असल्यामुळे मला इंडियामध्ये यायचं होतं. इंडियामध्ये सर्व फ्लाईट्स बंद असल्यामुळे मला इंडियामध्ये येणं लगेच शक्य नव्हतं. त्यामुळे काही दिवस तो त्रास तसाच अंगावरती काढणं भाग होतं. 1-1.5 महिना मी कसा तरी तो त्रास सहन करत होते. रोज गरम पाण्याच्या पिशवीने माझी पाठ शेकवत होते. यामुळे माझ्या पाठीवरती पूर्ण काळे चट्टे आणि व्रण उमटायला लागले. घरात धूर होईल इतक्या गरम कडक पाण्याने मी आंघोळ करत असे आणि यामध्येच अचानक मला वेगळा त्रास सुरू झाला. मला त्या घरामध्ये माझ्यासोबत अजून कोणीतरी असल्याचा भास होऊ लागला. दुपारी झोपल्यावर स्वप्नांमध्ये वेगवेगळ्या आकृत्या दिसू लागल्या. चित्रविचित्र स्वप्न पडायला लागली. कधीकधी तर मी झोपलेली असताना खूप साऱ्या काळ्या आकृत्या स्वप्नांमध्ये नाचत असल्यासारख्या दिसायच्या, ज्यामुळे मी पटकन उठून गॅलरीमध्ये जाऊन बसायचे. आता मला फक्त पाठीत आणि कमरेत न दुखता कधीकधी तो त्रास वर डोक्याकडे सरकलाय असं भासू लागलं. डोक्यामध्ये तीव्र वेदना व्हायच्या. त्यावेळी पाठीमध्ये काहीच त्रास नाही असं जाणवायचं आणि संध्याकाळ झाली का तो त्रास माझ्या कमरेपासून मांडीत आणि मांडीपासून माझ्या तळपायाकडे जाऊ लागला. जिथे तो त्रास सरकला जायचा त्या भागात मला प्रचंड वेदना होऊ लागल्या. असं वाटत होतं कोणीतरी वरून खाली माझ्या अंगामधून फिरत आहे. मला भीती वाटत होती का तो त्रास माझ्या पूर्ण शरीरात तर पसरला नसेल ना. पण लॉकडाऊन असल्यामुळे आणि सर्वत्र बाहेर निघणे बंद असल्यामुळे आम्हाला काहीच करणं शक्य नव्हतं. कधीकधी मला शंका येत होती. याआधी मी पार्लरमध्ये खूप काम केले आणि अचानक काम बंद झालं, त्यामुळे तर त्रास होत नसेल ना. पण मनात विचार यायचा, असं काम बंद केल्यामुळे कोणाला त्रास होईल. लॉकडाऊनमुळे 4 महिने मी एकाच रूममध्ये अडकून होते. जसे जसे दिवस जात होते तशा माझ्या शरीरातील वेदना खूपच वाढत होत्या. आता मला सोफ्यावर बसणे देखील शक्य नव्हते आणि व्यवस्थित उठता बसता देखील यायचं नाही. माझे मिस्टर रोज ऑफिसमधून आल्यावर मला पाठ शेकवून द्यायचे आणि पेनकिलर मलम लावून चोळून द्यायचे. साधारण मोठ्या साईजच्या 50 ते 60 पेनकिलर क्रीम संपल्या, पण माझं दुखणं काही कमी झालं नाही आणि असेच मी 5-6 महिने ते दुखणं सहन करत राहिले. त्यात कुठे बाहेर फिरायला गेले नाही. एवढे दिवस माझ्या पाठदुखीचा त्रास आम्ही घरी सांगितला नव्हता, पण आता सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे आम्ही घरी सांगितलं आणि घरच्यांनी आम्हाला लगेचच इकडे इंडियाला या असं सांगितलं. तोपर्यंत ऑक्टोबर महिन्यामध्ये
वंदे भारत मिशनच्या फ्लाईट्स चालू झाल्या, पण त्या फक्त दुसऱ्या देशात अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी सुरू होत्या, इतर लोकांसाठी चालू नव्हत्या. त्यामुळे परत मला 2 महिने वाट पाहावी लागली. या 2 महिन्यांमध्ये घरामध्ये खूप स्वच्छता ठेवून देखील झुरळांची संख्या वाढत चालली होती. ते पाहून मला खूप किळस यायची. तेथून निघून जावंसं वाटायचं. आणि त्यात एक दिवस मला स्वप्न पडलं. त्या स्वप्नात कोणीतरी अदृश्य शक्ती मला इथून निघून जा असं सांगत होती, पण मी त्या स्वप्नाकडं दुर्लक्ष केलं. अखेर तो दिवस उजाडला आणि 25 जानेवारी 2021 या दिवशी मी इंडियाला येण्यासाठी निघाले. पण तेव्हा बाहेरून येणाऱ्या लोकांना त्यांच्या हॉटेलवरती 15 दिवस क्वारंटाईन राहायला लागत होतं, जे मला अजिबात शक्य नव्हतं. त्यामुळे मी डॉक्टरांकडून सर्टिफिकेट घेऊन आले. सर्टिफिकेट असून देखील मला एअरपोर्टवरती खूप त्रास सहन करावा लागला, कारण ते आम्हाला लवकर घरीच सोडेना. खूप गयावया करून, डोळ्यामध्ये पाणी आणून, विनवणी करून मी आणि माझ्या मिस्टरांचा एक मित्र जो माझ्यासोबत आला होता, आम्ही दोघे कसेबसे एअरपोर्टवरून आपापल्या घरी गेलो. माझं सासर खूप आत गावात असल्यामुळे आणि तिथे कुठलीही व्यवस्थित सोय नसल्यामुळे मी माझ्या पाठीच्या दुखण्यासाठी सासरी न जाता सोलापूरला माझ्या माहेरी गेले. दुसऱ्या दिवशी लगेचच मी स्पेशलिस्ट असलेल्या डॉक्टरांची भेट घेतली. MRI काढून घेतला. पण आश्चर्याची गोष्ट, त्या MRIमध्ये कसलाच दोष आढळला नाही. डॉक्टरांनी दिलेल्या कसल्याच गोळीचा फरक येईना. उलट दिवसेंदिवस माझं दुखणं वाढत चाललं होतं. सोलापूरमध्ये 2-3 डॉक्टरांना दाखवून काहीच फरक न पडल्याने मी हताश होऊन सासरी गेले. म्हणजे मिरजमध्ये चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवायचे ठरवले. या काळात कोरोनापासून जरा सर्वजण सावरले होते आणि हळूहळू सर्व आता सुरळीत सुरू होत होतं. सासरी गेल्यावर माझा त्रास जास्तच वाढला. नुसता पाण्याचा तांब्या उचलायचं म्हटलं तरी मला 2-3 किलोचं वजन असल्यासारखं वाटू लागलं. कांदा कापायला लागलं किंवा चपाती करायला लागली का पाठीत खूप कळ मारायची. माझ्या पाठीवरती 70-80 किलोचं ओझं घेऊन मी फिरत आहे असं मला वाटायचं. हळूहळू तो त्रास इतका वाढला का मला असं वाटायला लागलं कुणीतरी चाकू घेऊन माझ्या पाठीमध्ये खूप जोरात ओरबडत आहे आणि खूप जोरात बुक्क्या मारत आहे. मध्येच असं वाटायचं माझ्या पाठीला आग लावून दिली आणि त्यामुळे माझी पाठ जळत आहे. पाठीमध्ये आणि कमरेमध्ये असह्य अशा वेदना होऊ लागल्या. तर मध्येच डोक्याकडून पाठीकडे, पाठीकडून मांडीकडे आणि मांडीकडून तळपायाकडे एक कळ फिरायची. मिरजमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखवले. तेथे देखील असंच निदान झालं का मला कोणताच आजार नाही. त्यामुळे त्यांनी मला फक्त फिजिओथेरपी घेण्याचा सल्ला दिला. मी तिथं जाऊन 8 दिवस फिजिओथेरपी घेतली. या दरम्यान मला कोणतंही काम करण्यास मनाई केली होती. त्यामुळे मी सासरी कुठलंच काम करत नव्हते. माझ्या आजे सासू आणि इतर मंडळींना माझं हे दुखणं खोटं वाटत होतं, कारण मला बघून कोणीही म्हणणार नाही का मला इतका त्रास होत असेल. पण आतल्या आत मला खूप जीवघेणा त्रास होतोय हे माझं मलाच माहीत. माझ्या काम न करण्यामुळे माझ्या सासरचे आणि शेजारचे मला खूप टोमणे मारत होते. मी जेवायला बसले की तोंड वाकडं करायचे. हे सर्व पाहून मनातून खूप वाईट वाटायचं
आणि आपण जाऊन कुठेतरी जीव द्यावा असं वाटायचं. येऊन जाऊन माझी सासू ही थोडीफार समजून घ्यायची मला आणि मदतही करायची. तिची मदत करण्याची भावना लोकांनी तिच्या सुनेला नाव ठेवू नये हीच होती. माझ्याच घरातले माझ्याकडे बारीक नजरेने पाहायला लागले. मला खरंच त्रास होतोय का मी खोटं बोलते याची शहानिशा करू लागले. फिजिओथेरपी करून देखील मला फरक पडला नाही. आता मात्र डॉक्टरांनी देखील हात वर केले. हळूहळू माझ्या लक्षात आलं, जशी अमावस्या किंवा पौर्णिमा येते तसा माझा त्रास वाढतो आणि यामुळेच मला बाहेरचं काहीतरी आहे अशी शंका आली आणि मी बाहेर दाखवायचं ठरवलं. माझ्या सासूच्या भावाच्या ओळखीत बहिर्वासा बघणारे एक जण होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला बघून सांगितलं का मी रस्त्यावर कुठला तरी उतारा ओलांडून गेली असल्यामुळे हा त्रास झाला आहे. यासाठी त्यांनी मला एक उतारा करायला सांगितला. त्यांनी जे सांगितलं आम्ही तसंच केलं. ज्या दिवशी तो उतारा केला त्या दिवशी रात्री बरोबर 12 वाजता मला असं वाटू लागलं का कोणीतरी माझा गळा दाबत आहे. साधारण 1 मिनिट मला असा भास झाला. या उतार्याचा काहीच फरक पडला नाही. माझ्या मोठ्या बहिणीचे पहिले बाळंतपण असल्यामुळे आणि घरी आई सोडून दुसरे करायला कोणी नसल्यामुळे मला माहेरी जाणे भाग होते. याच वेळी अशा बातम्या येत होत्या का परत एकदा लॉकडाऊन पडणार आहे. त्यामुळे मी लगेचच सोलापूरला निघाले. दिवसेंदिवस शारीरिक आणि मानसिक त्रास वाढत चालला होता. दुसऱ्यांदा पडलेल्या लॉकडाऊनमुळे इंटरनॅशनल फ्लाईट्स देखील बंद होत्या. त्यामुळे माझे मिस्टर इंडियाला येऊ शकत नव्हते. मी सोलापूरला निघाले व 2 दिवसात लगेच लॉकडाऊन झालं. जिल्हाबंदी देखील झाली. त्यामुळे मी माहेरीच अडकले. बहिणीचे बाळंतपण झाले व 2 महिन्यांनी परत लॉकडाऊन ओपन झाले. या दरम्यान माझ्या सासरी आजी सासूबाईंना कोरोना झाल्यामुळे माझ्या सासूंनी आता येऊ नको, थोड्या दिवसांनी ये असं सांगितलं. या काळात मी आमच्या घराशेजारी असणाऱ्या मल्लिकार्जुन मंदिरात जाऊन महादेवांना अभिषेक करत त्याचे पाणी व अभिषेक रोज पीत असे. आश्चर्याची गोष्ट, जेव्हा मी ते पाणी प्यायची तेव्हा माझ्या पाठीचा त्रास थोड्या वेळासाठी पूर्णपणे बंद व्हायचा आणि जसा त्या पाण्याचा असर संपायचा तसा त्रास परत चालू व्हायचा. माझ्या सासरी कोरोनामुळे माझ्या आजे सासूबाईंचं निधन झालं, पण जिल्हाबंदी असल्यामुळे मला जाता आलं नाही. काही दिवसांनी जिल्हाबंदी संपल्यावर मी सासरी आले. आता गौरी गणपतीचे सण आले होते. माझ्या मोठ्या नणंदबाईंनी मला त्यांच्या घरी बोलवले. त्यांच्या घरी नवसाचा गणपती बसतो. तो प्रत्येक नवस पूर्ण करतो. यामुळे त्यांनी मला तुझ्या पाठीचं दुखणं कमी होऊ दे आणि एक मुलगा होऊ दे असा नवस मागायला सांगितलं. 8 दिवस आम्ही त्यांच्या घरी होतो. यामध्ये मी देवाला नवस म्हणाले. त्याच वेळेस मला तासगावमध्ये असणाऱ्या मोराळे गुरुजींविषयी आणि त्यांच्या दत्तसेवा याच्याविषयी समजलं. आम्ही त्यांच्याशी संपर्क केला आणि नेमकी दत्तसेवा कशी करायची हे विचारून घेतलं. त्याप्रमाणे मी घरी आल्यावर ती सेवा सुरू केली. नॉनव्हेज पूर्णपणे सोडून दिलं. सकाळ संध्याकाळ उदबत्ती लावून जप करत होते. जप करण्यामुळे मला आतून प्रसन्न वाटत होतं, पण थोड्या वेळाने पाठीचा त्रास वाढायचा. महिनाभर जप करून देखील काहीच फरक पडला नाही. यामुळे माझं अंतःकरणातून खूपच खच्चीकरण झालं. दिवसेंदिवस मी डिप्रेशनमध्ये जात होते. एकीकडे होणारा शारीरिक त्रास
आणि दुसरीकडे सासरच्यांकडून मिळणारा मानसिक त्रास मला सहन होईना. पंख्याला फास घ्यावा अशी इच्छा होऊ लागली. आणि अशात एक दिवस आमच्या शेजारी असलेल्या काकूंनी मला एका बाईबद्दल सांगितलं व माझी सासू त्या बाईला भेटायला गेली. तेव्हा त्या बाईने माझ्या सासूबाईला सांगितलं, मला एका मध्यम काठीच्या माणसाने मागून घट्ट पकडून ठेवलंय, त्यामुळे पाठीत खूप त्रास होतोय. तिने मला पाठीला लावायला एक अंगारा दिला. तो अंगारा माझ्या पाठीला लावल्यावर मला थोडा वेळ बरं वाटायचं, पण परत पाठदुखी वाढायची. आम्ही देवाचं पितराचं काही राहिलंय का सर्व पाहिलं, पण काहीच निघालं नाही. आता मात्र मी पूर्ण निराश झाले, कारण सगळं करून काहीही फरक पडत नव्हता. माझी जगण्याची आशा संपली. मी चालताना 2-3 माणसांना पाठीवर घेऊन चालते असं वाटू लागलं. मनातल्या मनात मी देवाकडे भीक मागू लागले, मला काहीही करून यातून बाहेर काढ. आणि अखेर तो दिवस उगवला. फ्लाईट चालू झाल्यामुळे माझे मिस्टर गावी आले. आमच्या गावचे गुरव एक दिवस आधी आमच्या घरी आले होते. माझ्या घरच्यांनी माझ्या त्रासाविषयी त्यांना सांगितलं. त्यावेळी त्यांनी एका आजीचा पत्ता दिला आणि त्यांना भेटायला सांगितलं. दर मंगळवारी त्या आजीच्या अंगात यल्लम्माचं वारं येतं, त्यामुळे आम्ही मंगळवारी त्यांच्याकडे गेलो. जाताना साखर, लिंबू, नारळ, उदबत्ती, दक्षिणा असं घेऊन गेलो. तिथे गेल्यावर आजीने आम्हाला सर्व काही विचारून घेतलं आणि देवीसमोर बसून त्या देवीला आव्हान करू लागल्या. त्यावेळी त्यांच्या अंगात जे वारं आलं त्याने सांगितलं, मला दुबईच्या रूममधल्या 3 माणसांनी झपाटलं आहे. तिथं काहीतरी घटना घडून गेली होती आणि त्याच अतृप्त आत्म्यांनी मला पाठीमागून पकडून ठेवलंय. हे ऐकून मला माझ्यावर विश्वास बसेना. असं पण होऊ शकतं? त्याच दिवशी आजीने लिंबूमध्ये सुई घुसवून आणि सोबत थोडासा राजगिरा घेऊन माझ्यावरून उतारा काढून फेकून द्यायला सांगितलं. येणाऱ्या अमावस्येला कणकेच्या पिठाची भावली करून त्याला हळदी कुंकू आणि चुना लावून ती माझ्यावरून 3 वेळा उतरवून 3 रस्ता असलेल्या निर्जन स्थळी रात्रीची ठेवून यायला सांगितली. त्याप्रमाणे माझ्या मिस्टरांनी आणि चुलत सासऱ्यांनी तो उतारा केला. एवढं करूनही पाठीचा त्रास कमी झाला नाही, म्हणून आम्ही परत एका आठवड्याने आजीकडे गेलो. तेव्हा आजीने अंगात वारं आणून नेमका काय त्रास होतोय आणि ते तिघे का जात नाहीत हे पाहिलं. त्यावेळी त्या तिघांनी असं सांगितलं, मला हिचं शरीर खूप आवडलंय आणि आम्हाला आता जायची इच्छाच नाही. त्या तिघांमध्ये एक पुरुष, एक बाई आणि त्यांचं बाळ होतं. तेव्हा आजीने त्यांना जाण्यासाठी धमकी दिली आणि निघून जाण्यासाठी काय हवंय ते विचारलं. तेव्हा ते दोघे म्हणाले, एक काळी कोंबडी आणि त्या बाईसाठी एक हिरवा ब्लाऊज पीस, वटीचा मान हवा आहे. तेव्हाच ते माझं शरीर सोडतील. आजीने त्यांना ते देण्याचं वचन दिलं. त्यानंतर येणाऱ्या अमावस्येला आम्ही कशीबशी एक काळी कोंबडी शोधून आणली आणि रात्री सर्वजण झोपल्यावर माझ्यावरून काळी कोंबडी, ब्लाऊज पीस, 2 लिंबू आणि वटी या वस्तू उतरवून 3 रस्ता असलेल्या निर्जनस्थळी ठेवून आले. जेव्हा तो उतारा काढला तेव्हा मला असं वाटलं की भिंतीला डोके आपटून घ्यावे. मनात सारखा हाच विचार येत होता. दुसऱ्या दिवशी आजीने मला बोलवून घेतलं आणि माझ्या गळ्यात चांदीचे मारुतीचे लॉकेट आणि त्यात यल्लम्माचा भंडारा भरून माझ्या गळ्यात घालायला दिला
सोबत कायम एक लिंबू ठेवायला सांगितलं. एवढं सर्व करून देखील म्हणावा असा फरक पडत नव्हता. म्हणून आम्ही आमची कुलदेवी यल्लम्माचं दर्शन घ्यायचं ठरवलं आणि सौंदत्तीला गेलो. सौंदत्तीला जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि माझे मिस्टर दुबईला जाण्यासाठी निघाले. माझ्या चुलत बहिणीचं लग्न असल्यामुळे मला परत सोलापूरला जायचं होतं. त्यामुळे मी दुबईला गेले नाही. सोलापूरला गेल्यावर अचानक एक दिवस सोफ्यावर बसलेले असताना मला एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये जुनं घर होतं. वर जाण्यासाठी 10-12 पायऱ्या होत्या. मी वर उभी होते आणि खाली वाकून पाहत होते. तेव्हा ते तिन्ही आत्मा पायरीवरून वर चढत माझ्याकडे हात करत मला पकडण्यासाठी येत होते. मी कसंबसं करून तिथून पळ काढून आत घरामध्ये गेले आणि सरळ जाऊन देवघरामध्ये असणाऱ्या यल्लम्माच्या मूर्तीला धरले. तेवढ्यात यल्लम्मा देवीने डोळे उघडले. देवीच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि ते तिघे अदृश्य झाले. एवढ्यात मला जाग आली. मला हे स्वप्न सहज पडलं असं वाटलं. त्यावेळी लक्षात आलं, माझ्या माहेरची कुलदेवी तुळजापूरची भवानी आहे. यामुळे यल्लम्माची कुठलीही मूर्ती माझ्या देवघरात नाही. आश्चर्य म्हणजे त्या दिवसापासून माझ्या पाठीचा त्रास हळूहळू पूर्ण बरा झाला. इतके दिवस प्रयत्न करूनही जो त्रास कमी होत नव्हता तो कमी व्हायला लागला यावर विश्वास बसत नव्हता. आणि यामध्ये मुख्य मुद्दा म्हणजे हा त्रास मी 2 वर्ष सहन केला. तुम्हाला ऐकून थोडंसं वेगळं वाटेल, पण या 2 वर्षात आम्ही नवरा बायको म्हणून एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला की कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या गोष्टी शक्य व्हायच्या नाहीत. त्या आत्म्यांनी आमचं मिलन होऊच दिलं नाही. या 2 वर्षात माझ्या मिस्टरांनी मला खूप समजून घेतले, खूप सेवा केली. मी खूप नशीबवान होते म्हणून असा नवरा मिळाला. 2022 जानेवारीला मी परत दुबईला आले व आमचा संसार सुरळीत झाला. आजीने आम्हाला आधीच सांगितलं होतं, तुम्ही कुठलीही नवीन रूम घेतली तर तिथे जाण्याआधी यल्लम्माचा भंडारा सर्व रूममध्ये फुंकून मगच रूममध्ये प्रवेश करायचा. आम्ही तसंच केलं आणि काही दिवसांनी मला दिवस गेले. सर्व काही ठीक चालू होतं. 7 महिने मी दुबईमध्ये गरोदरपणाची ट्रीटमेंट घेतली आणि डिलेवरीसाठी इंडियाला आले. माझी डिलेवरी सुखरूप झाली. सिजर झालं. बाळ व्यवस्थित होतं. पण बाळ जसं 1.5 महिन्याचं झालं तसं सारखं आजारी पडू लागलं. मला अचानक दूध येणं कमी झालं. बाळाला सारखं काही ना काही व्हायचं आणि ॲडमिट करावं लागायचं. बाळ जसे 3 महिन्याचे झाले तसे ते शेवटचे ॲडमिट झाले आणि त्या रात्रीतून बाळ आम्हाला सोडून देवाघरी गेले. त्या 3 आत्म्यांसोबत एक बाळ होतं. त्यांनी मला त्रास दिला तसेच त्यांनी माझ्या बाळाला देखील त्यांच्यासोबत नेलं असंच मला वाटायचं. कारण काहीही कारण नसताना माझं बाळ आजारी पडतं आणि माझ्यापासून कायमचं दूर जातं. या गोष्टी कुठे ना कुठे जुळत होत्या. मला फक्त इतकंच सांगायचं आहे, जसा मला अनुभव आला तसा कोणालाच येऊ नये. यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये अडकू नका. या गोष्टींना अंधश्रद्धा असं नाव देऊ नका. या गोष्टी खरंच अस्तित्वात आहेत आणि याचं उत्तम उदाहरण मी स्वतः आहे. जेव्हापासून हा त्रास मला होऊन गेला तेव्हापासून माझा स्वभाव खूप चिडचिडा झाला आहे आणि मधूनअधून मला पाठदुखीचा त्रास अजूनही होत असतो. पण त्या नवसामुळे मी या सर्वातून बाहेर पडले. जेव्हा मला हा त्रास होऊन गेला
तेव्हा मी या विषयामध्ये नॉलेज मिळवलं. मग समजलं, जे कोणी कमजोर मनाचे असतात किंवा ज्यांची नुकतीच लग्न झालेली असतात, अशा लोकांना बहिर्वासाचा म्हणजे बाहेरचा त्रास जास्त होतो. जेव्हा या शक्ती आपल्या शरीरात येतात, तेव्हा त्या शक्ती आपलं रक्त पितात आणि ज्या भागात त्या वास करतात, आपल्या शरीराचा तो भाग खराब होतो किंवा तिथे काहीतरी त्रास उत्पन्न होतो. त्यामुळे तुम्ही स्वतः आपली व्यवस्थित काळजी घ्या. रात्री अपरात्री नदी किनारी, समुद्रकिनारी किंवा कुठल्याही निर्जन स्थळी जाऊ नका. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.